तुमच्यात मुरायला लागेल किंवा हे तुम्हाला वाटायला लागेल, त्याच्यानंतर मग आपण सिलेबसबद्दल बोलण्यात आणि सिलेबसबद्दल अप्रोच करण्यात काही पॉइंटही आहे. ओके. तर ह्या एवढ्या गोष्टी मला खरं तर तुमच्याशी बोलायच्या होत्या. सिलेबसला टेक्निकली हात घालण्याच्या आधी, कारण का टेक्निकल सिलेबस हे आपण बोलूच, त्याच्यात काही मोठं नाही आहे. ओके. पण हे तुमचं ॲज अ पर्सन तुमची जी पर्सनॅलिटी ट्रान्सफॉर्म झाली पाहिजे. कुठलीही गोष्ट करण्याआधी तुम्ही ते झालेले असले पाहिजे, असं मला वाटतं. म्हणजे जर तो सी-ए होणार असेल, तर तो सी-ए आधीच वाटला पाहिजे. जर तो इंजिनियर होणार असेल, तर तो इंजिनियर आधीच वाटला पाहिजे. म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ना, तसंच अगदी. तुम्ही जर आर्टिस्ट होणार आहात, तुम्ही जर कलाकार किंवा क्रिएटर, डिझायनर, आर्किटेक्ट, फाईन आर्टिस्ट, तुम्हाला जे नावं द्यायची ती द्या. पण तुम्ही जर ते होणार आहात, तर तुम्ही ते झालेले आधीच दिसले पाहिजे. तुमचं पर्सनॅलिटी ट्रान्सफॉर्मेशन झालेलं पाहिजे आणि त्या ट्रान्सफॉर्मेशन